श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र, आनंददायी आणि सणावारांचा महिना मानला जातो. या महिन्यात महादेवाची पूजा, जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि शिवामूठ वाहण्याला मोठे धार्मिक महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा विषय आपला होणार आहे श्रावणी सोमवार आपले येणार आहेत. श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार जे येणार त्या सोमवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये घरच्या घरी आपण महादेवाच्या पिंडीची पूजा कशी करावी. आता प्रत्येक व्यक्ती आपण मंदिरामध्ये जातच असतो, त्याबद्दल इश्यूच नाही. मंदिरामध्ये जातो, पूजा करतो, पण तिथे एवढी गर्दी असते की त्या गर्दीमध्ये आपल्याला हे वाहू की ते करू का काय करू समजत नाही आणि खूप गर्दी राहणार आहे. त्यामुळे आपल्या घरच्या घरी सुद्धा आपण भगवान शंकरांची पूजा करायची आहे. जरी मंदिरात तुम्ही पाया पडायला आले तर तिथे घाई गर्दीमध्ये नाही करता आली, पण मात्र आपल्या घरामध्ये नक्कीच साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा सांगणार आहे. अशा पद्धतीने नक्कीच आपल्या घरात पूजा करायची आहे. श्रावणी सोमवार जो असतो त्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांचा महादेवांचा अभिषेक कसा करावा, नैवेद्य काय दाखवावा, शिवामूठ जी असते शिवामूठ कोणती वाहायची, कशा पद्धतीने वाहावी, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शिवामूठ वाहत असताना त्याचं कारण काय असतं हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर या 3 पद्धतीच्या शिवामुठी वाहिल्या जातात. याच पद्धतीने आपण शिवामूठ व्हायचे आहे. हे मी नाही तर आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे. गुरुमाऊलींनी सांगितल्यानुसार ती माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, श्रावण महिना जो आहे त्याची सुरुवात कधी होणार आहे तर 12 ऑगस्ट या दिवशी अमावस्या येणार आहे. तर 13 ऑगस्ट 2026 या दिवशी सुरुवात होणार आहे. तर 11 सप्टेंबर या दिवशी अमावस्या आहे, त्या दिवशी संपणार आहे. आणि पहिला श्रावण सोमवार जो आहे तो येणार आहे 17 ऑगस्ट या दिवशी. शिवामूठ वाहत असताना आपल्याला मंत्र देखील म्हणायचा आहे. आपल्याला श्रावण सोमवारी काही सेवा असतात त्या सुद्धा करायच्या असतात. ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. नक्कीच पूजा देखील जाणून घेऊ आणि कोणती सेवा आपण श्रावण सोमवारी करायची आहे पहिल्या श्रावण सोमवारी ते सुद्धा जाणून घेऊ. चला मग पूजेला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण साहित्य जाणून घेणार आहोत की पूजेसाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर सर्वप्रथम दिवा जो असतो तो लागेल, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लागणार आहे, पळी पेला लागणार आहे, गणपती बाप्पांची मूर्ती, महादेवाची जी पिंड असतं आपल्या देवघरामध्ये ती पिंड लागणार आहे, नैवेद्यासाठी दूध लागेल, अभिषेकासाठी दूध लागेल, हळदी कुंकू आपल्याला लागणार आहे. छोट्या भांड्यामध्ये मी इथे गंगाजल घेतलेले आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर नक्कीच घ्या. चंदन, भस्म लागणार आहे. गणपती बाप्पांसाठी गूळ खोबऱ्याचं नैवेद्य, नंतर वस्त्रमाळ जी असते ती लागेल, एक जानवं लागणार आहे आणि शिवामुठीसाठी लागणारे तांदूळ लागणार आहे. तांदूळ हे अखंड असावेत, तुटलेले फुटलेले नसावेत. पांढरे फुलं आपल्याला लागतील, बेलाची पानं एक तरी असावं. त्यानंतर शमीचे पान माझ्याकडे आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे आणि तुमच्याकडे पण असतील तर नक्कीच आपण अर्पण करू शकतो. धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ ते सुद्धा आपण अर्पण करायचं आहे. इत्यादी साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. तर पूजा आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला कुठलीही पूजा करत असताना दीप प्रज्वलित करून दिव्याची आपण पूजा करून नमस्कार करावा आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपण स्थापना करायची आहे. आता इथे गणपती बाप्पा मी घेतलेले आहेत, तुम्ही सुपारी स्वरूपात सुद्धा मांडू शकतात. तर देवघरातील जे गणपती बाप्पा आहेत त्यांचा अभिषेक आपण सकाळी देवपूजा करत असतो तेव्हा केलेला असतो. जर केलेला असेल तर आता नाही केला तरी चालेल, पण केला नसेल तर सकाळी आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हाच शिवपूजन सुद्धा केले आपण तरी सुद्धा चालेल. म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करावा. ओम गणपते नमः हा साधा आणि सोपा मंत्र म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना आसनस्थ करावे. आता ही पूजा जी आपण करणार आहेत श्रावण सोमवारच्या पहिल्या श्रावण सोमवारी, ती पूजा आपण सकाळी देवपूजा आटपल्यानंतर करू शकतो. दिवसभर पूजा तुम्ही तुमच्या घरात असू द्या. दिवा आपण लावून ठेवावा. आपण ऑफिसला जा किंवा म्हणजे घरी नसलात तरीसुद्धा दिवा प्रज्वलित ठेवू शकतात आणि संध्याकाळी दिवाबत्ती करत असतो तेव्हा परत आपल्याला दिवा प्रज्वलित करावा पूजेच्या जागी आणि अगरबत्ती, धूप, दीप संध्याकाळी सुद्धा दाखवायचा आहे. रात्रभर पूजा आपल्या घरामध्ये ठेवली तर अतिउत्तम. या पद्धतीने आपण पूजा करायची असते.
सकाळी जर तुम्हाला वेळ साध्य नाही झाला तर अगदी संध्याकाळी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल. तर तुमच्या सवडीनुसार तुम्ही ही पूजा श्रावण सोमवारच्या दिवशी करू शकतात. आता तुमचा जर उपवास असेल, तुम्ही म्हणाल ताई उपवास आहे तर मी कधी करू, तर बघा उपवास सोडायच्या आधी मात्र पूजा करा, एवढं मी तुम्हाला सांगेल. तुमचा उपवास नसेल तर तुम्ही कधीही पूजा केली सकाळी किंवा संध्याकाळी तरी चालेल, फक्त जेवणाच्या आधी आपण पूजा करावी. तर या पद्धतीने आपण गणपती बाप्पांना आसनस्थ केलेलं आहे, विराजमान केलं, त्यांना नैवेद्य दाखवला, गुळ खोबऱ्याचा फूल अर्पण केलं, हळदी कुंकू अर्पण केला. त्यानंतर आपल्याला महादेवाची जी छोटी पिंड असते आपल्या देवघरामध्ये ती आपल्याला घ्यायची आहे. आता ही पिंडी घेतल्यानंतर बघा, दर सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक करत असणार किंवा श्रावणभर 1 महिनाभर जर रुद्राभिषेक करत असणार तर तो सुद्धा करू शकतात. आता साधा अभिषेक मी कसा करणार तो तुम्हाला दाखवते, नंतर रुद्राभिषेक करणार असणार ते सुद्धा सांगते. तर साधा आपण आधी अगदी पाण्याने अभिषेक करावा. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत पाण्याने 11 वेळा, दुधाने 11 वेळा आणि नंतर साधं पाणी आपण टाकावं. गंगाजल आपण टाकू शकतात. अगदी तुम्ही 108 वेळा मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक करू शकतात किंवा अष्टोत्तर शतनामावली म्हणत अभिषेक करू शकतात. स्वइच्छेने तुम्ही करू शकतात. फक्त एवढं सांगेल, ज्यांना वाचता लिहिता येत नाही तर अष्टोत्तर शतनामावली सुद्धा जमत नाही, त्यांनी साधं आपलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जप करत महादेवांची इथे आपण उपासना करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे महादेवांचा अभिषेक करायचा आहे. आता ज्यांना कुणाला बघा रुद्राभिषेक करायचा आहे त्यांनी अशा पद्धतीने महादेवांच्या पिंडीला स्वच्छ अभिषेक घालावा, स्वच्छ धुवून घ्या. आणि त्यानंतर आपण गळती असेल आपल्या घरात तर गळतीचा वापर करावा. जर गळती नसेल आपल्याकडे म्हणजे अभिषेक पात्र, तर तुम्ही पळीने पाणी घालून महादेवांचा अभिषेक करू शकतात. ठीक आहे, फक्त एवढं सांगेल, जेव्हा आपण अभिषेक करतो, रुद्राभिषेक करतो, तेव्हा आपल्याला जास्त पाणीसुद्धा आपल्याला जास्त लागणार आहे आणि खाली जे आपण भांडं ठेवणार आहोत अभिषेकासाठी ते सुद्धा मोठं लागणार आहे. ही पूजा करायला आपल्याला अगदी 15 मिनटं लागतील. पण रुद्राभिषेक जर तुम्ही करणार असणार तर फक्त अभिषेक पठण करण्यासाठी आपल्याला जवळजवळ बघा 1 तास तरी लागेल, 1-1.25 तास लागत असतो आणि बाकीची पूजा वेगळी, म्हणजे आपल्याला 1.25 तास 1.5 तास लागेल असं समजायचं. आणि त्या स्वरूपात आपण खालचं भांडं जे असतं अभिषेकचं ते भांडं देखील, जे परात असते मोठी किंवा पातेलं असेल तुमच्याकडे ते घ्या. आणि पाणी जे असेल आपल्याजवळ, आपल्या घरात जर कोणी व्यक्ती असेल तर बरं, नाहीतर आपण जास्तीचं पाणी आपल्याजवळ घेऊन ठेवा. कारण जेव्हा पण आपण रुद्राभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला एका जागेवरून उठायचं नाही आणि महादेवाची पिंड जी आपण ठेवत असतो ती सुद्धा उचलायची नसते, हा नियम असतो. म्हणून आपण एकाच वेळी जास्त पाणी घेऊन ठेवायचं आणि महादेवाच्या पिंडीच्या खाली सुद्धा ठेवलेलं भांडं मोठं असावं. या पद्धतीने आपण करावं. महादेवाची जी पिंड आपण पूजेसाठी ठेवणार आहात तर आपल्या घरातील उत्तर दिशा कोणती ते बघा आणि उत्तरेकडे निमुळता भाग येईल. या पद्धतीने महादेवाची पिंड ही विराजमान करावी आणि अभिषेक करावा. अभिषेक करत असताना रुद्राभिषेक जर कराल तर या पद्धतीने गळती लावा किंवा पळीने पाणी टाका आणि त्यासोबत तुम्ही वाचन करायचं आहे, मंत्र स्तोत्र जे असतात ते. आता रुद्राभिषेक कसा करावा, त्याचे मंत्र स्तोत्र कोणते, हा दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला सांगेल. इथे अभिषेक झाल्यानंतर किंवा साधा आपला अभिषेक ओम नमः शिवाय या मंत्राचा अभिषेक केल्यानंतर महादेवांना आपल्याला इथे विराजमान करायचं आहे. आता हा पाठ मी मांडून ठेवलेला आहे. इथे तुम्ही खाली रांगोळी काढू शकतात आणि त्यावरती एक चौरंग किंवा पाट ठेवा, त्यावरती पांढरं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे. महादेवांना पांढरं वस्त्र अतिप्रिय असतं म्हणून आपण पांढऱ्या वस्त्राचा वापर केला. त्यानंतर महादेवांना पांढरी फुलं आणि तुमच्याकडे जे जे असतील फुलं ते अर्पण करू शकतात. अगदी झेंडूचे फुलं पण तुम्ही अर्पण केले तरीही चालेल. महादेवांना चंदन अतिप्रिय असतं म्हणून चंदन आपण लावावं. भस्म त्यांना आपण अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू वापरत नाही महादेवाच्या पूजेमध्ये, म्हणून हे लक्षात ठेवा. जानवं जोड जे असतं, जानवं आपण अर्पण करायचं आहे. वस्त्रमाळ बोलली जाते किंवा कापसाची माळ जी असते बघा ती आपल्याला अर्पण करायची आहे.
कापसाची माळ अर्पण करत असताना घरी आपण बनवायची आहे. बाजारात मिळतात त्यामध्ये हळदी कुंकू लावलेलं असतं, तर ती माळ चालत नाही. पांढरी माळ लागते म्हणून आपण पांढरी माळ घरी बनवून अर्पण करायची. शमीचे पानं वगैरे अशा पद्धतीने अर्पण करू शकतो. ही पूजा मांडणी जी आहे ती आपण आपल्या घरामध्ये अगदी बघा दिवसभर, जर तुम्ही सकाळी मांडली दिवसभर ठेवा आणि रात्रीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा वगैरे करा, दिवाबत्ती करा आणि नंतर उचलायची आहे. आपण बघा जेव्हा शिवामूठ अर्पण करत असतो तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक 4 सोमवारांच्या प्रत्येक सोमवारची वेगवेगळी शिवामूठ असते. पहिल्या श्रावण सोमवारी आपली शिवामूठ राहणार आहे तांदूळांची. तांदूळ हे तुटलेले नसावेत किंवा बेलचं पानसुद्धा तुटलेलं नसावं. शमी पान जे काही अर्पण करणार ते अखंड स्वरूपात आपल्याला अर्पण करायचं आहे. बेलपान अर्पण करत असताना बेलपानाचा जो गुळगुळीत भाग असेल तो महादेवाच्या पिंडीवर आपण ठेवाल. अशा पद्धतीने म्हणजे पालथ्या स्वरूपात आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल मी ज्या पद्धतीने अर्पण केलं या पद्धतीने अर्पण करावं. आणि शिवामूठ वाहत असताना 3 पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिली पद्धत आपण अर्पण करत असतो तेव्हाच म्हणजे बघा आपल्या कुलदेवतांचा आशीर्वाद लाभण्यासाठी. दुसरी जी पद्धत वाहणार आहे ती म्हणजेच आपल्या पित्रांचा आशीर्वाद लाभतो. आणि तिसरी जी शिवामूठ तुम्हाला पद्धत दाखवेल ती म्हणजे आपले इष्टदेव देवी देवता जे असतात त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहावा यासाठी. या ज्या 3 पद्धती आहेत हे आपल्या केंद्रामध्ये गुरुमाऊलींनी सांगितलेल्या आहेत. त्यानुसार तुम्ही या शिवामूठ वाहायच्या आहेत. शिवामूठ वाहत असताना पूर्ण मूठभर धान्य आपल्याला घ्यायचं आहे. थोडंसं धान्य घ्या आणि मूठ रिकामी ठेवा असं करू नका. पूर्ण मनापासून श्रद्धेने आपण पूर्ण मूठ भरून धान्य आपण अर्पण करायचं आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला बघा कर्पूर आरती करायची आहे. कर्पूर आरती करत असताना कापूर प्रज्वलित करावा. गणपती बाप्पांची आरती आणि नंतर आपल्याला महादेवांची आरती जी तुम्हाला येत असेल ती म्हणा किंवा लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही साधी आणि सोपी आरती आपण इथे म्हणू शकतो. संपूर्ण पूजा झाल्यानंतर महादेवांना नैवेद्यसुद्धा आपण दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवामूठ वाहायची आहे. शिवामूठ वाहत असताना जे धान्य असतं बघा ते ओलं करून आपल्याला वाहायचं आहे. थोडं पाणी आपण त्यावरती शिंपडावं, ते ओलं करावं आणि नंतर अर्पण करावं शिवमूठ. नाही तर आपल्या मुठीत आपण धान्य घ्यावं आणि नंतर वरतून आपण एक पळी पाणी त्यामध्ये टाकावं. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. नैवेद्य दाखवत असताना दूध साखरेचा नैवेद्य इथे मी दाखवत आहे. जे फळाचे पदार्थ असतील म्हणजे फराळाचे ते तुम्ही दाखवू शकतात. फळ वगैरे दाखवू शकतात किंवा दुधापासून बनवलेले फक्त पांढरी वस्तू आपण अर्पण करावी. आता शिवामूठ वाहत असताना आपल्याला विविध असा मंत्र म्हणावा लागतो. तो म्हणजे कोणता? शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा. सासू सासरे ननंदा जावा. आई वडील पती मुलांना सुखी ठेव देवा. या पद्धतीने आपल्याला हा मंत्र म्हणायचा असतो आणि देवाला प्रार्थना करायची असते की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या, तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या. माझ्याकडून जी पूजा मी केलेली आहे त्या पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा असं मनापासून आपण इथे भगवान शिवांना सांगायचं आहे. या पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीने अगदी शिवांची पूजा करायची आहे. जे काही वस्तू असतात दुसऱ्या दिवशी आपण पूजा अर्चा करून धूपदीप दाखवावं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करा आणि त्यानंतर हा पाट आपल्याला उचलायचा असतो. पाटावरील शिवपिंड ही देवघरात आपण ठेवायची आहे आणि त्यानंतर ज्या काही वस्तू असतात त्या आपण निर्माल्यात टाकू शकतो. गणपती बाप्पांची मूर्ती जर असेल देवघरात ठेवा. जी सुपारी स्वरूपात मांडलेली आहे ती पण पुढच्या सोमवारी आपण वापरू शकतो. सुपारी जो प्रसाद असेल तो आपण खाऊ शकतो. जे तांदूळ असेल म्हणजे शिवामूठ जी वाहिलेली असेल ती जलचर प्राण्यांना द्या किंवा पक्ष्यांना खायला तुम्ही देऊ शकतात. अशा पद्धतीने साधी आणि सोपी पूजा अगदी 15 मिनिटात आपल्या घरात आपण करायची आहे. अजून बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की ताई उपवास जर राहिला तर आपण पूजा करतो तर उपवासाचे पदार्थ सकाळी दाखवावे. उपवास सोडत असताना संध्याकाळी उपवास सोडायचे जे पदार्थ आपण बनवतो ते दाखवायचे आहेत नैवेद्याला.
मासिक धर्म असेल, सुतक असेल तर ही पूजा करायला आपल्याला चालत नाही. 5व्या दिवसापासून आपल्याला पूजा करायला चालेल. त्यामुळे 5व्या दिवसापासून तुम्ही श्रावणी सोमवारची पूजा नक्कीच करू शकता. तर या पद्धतीने आपण सेवा महादेवांची करायची आहे. या दिवशी आपण जे मंत्र स्तोत्र शिवांचे गात असतो ते शिवांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. तसेच तुम्हाला सांगेल, या दिवशी आपल्याला जमलं तर शिवस्तुती म्हणावी, नंतर शिवगायत्री मंत्र म्हणू शकतात, महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकतात, शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय पठण करू शकतात, शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो. जी काही सेवा थोडी का असेना ती शिवांच्या चरणी अर्पण करा. नक्कीच शिवांचा कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सोमवारच्या दिवशी म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारला तांदूळाची शिवामूठ वाहून अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरी पूजा करायची आहे. सगळ्यांनी नक्कीच पूजा करा. आपले विघ्न जे असतात ते भोळे शंकर टाळत असतात, म्हणून नक्कीच आपल्या घरामध्ये ही छोटीशी पूजा आपण करायची आहे. चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.